वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात 108 ही रुग्णवाहिका थांबण्याचा पॉईंट असताना देखील ती थांबत नाही। यामुळे येणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णवाहिकांना मोठी रक्कम द्यावी लागते। याची अनेक उदाहरणे समोर आली आहे। दरम्यान असंच एक प्रकरणात एका रुग्णाने वैद्यकीय अधीक्षकांना देखील तक्रार केली आहे। हा रुग्ण नेमकं काय म्हणाला ऐकूयात। तुम्ही तक्रार केली आहे जिल्हा रुग्णालयात, काय नेमका प्रकार घडला होता? आमच्या मित्राचा येवला तालुक्यातले मित्र आहे माझा, त्याचा इकडं ॲक्सिडेंट झाला होता वैजापूर तालुक्यामध्ये। तर त्याला इकडून सरकारी दवाखान्यामध्ये ज्या ॲम्ब्युलन्समध्ये नेलं त्या ॲम्ब्युलन्सने आमच्याकडून 8,000 रुपये भाडं घेतलं। तर हे भाडं का घेतलं आणि इकडं सरकारी गाड्या बिड्या कसं आहे काय नेमकी ते आम्हाला काही उत्तर देत नाही। यांना आम्ही अर्ज देऊन सुद्धा ते साहेब लोक आम्हाला काही उत्तर द्यायना नाही। तिथं जेव्हा तुम्ही आले तर सरकारी रुग्णवाहिका नव्हती कोणती? सरकारी ॲम्ब्युलन्स होती का एखादी सरकारी? नाही, ते काहीच माहीत नाही आम्हाला सरकारी ॲम्ब्युलन्स होती की नाही। आणि त्यांना आम्हाला सांगितलं पण नाही का तुम्ही ह्याच्या ज्या ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही नेलं ज्याने आमच्याकडून 8,000 रुपये घेतले, ही गाडी बाहेरची आहे का कुठली, ती इडच होती गेटवरती उभा। आम्ही तिच्यात पेशंट टाकलं आणि ते पेशंट नाशिकला नेल्यानंतर त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले। जाताना सांगितलं नव्हतं का भाडं? नाही, भाडं बिडं काही सांगितलं नव्हतं। पेट्रोल पंपावरती त्यांनी आमच्याकडून 2,000 रुपये घेतले। तिथे गेल्यानंतर परत आमच्याकडून 5,500 रुपये घेतले त्यांनी असं। आणि आम्हाला डॉक्टरने बी नाही सांगितलं का ही गाडी प्रायव्हेट आहे काही सरकारी आहे, आणि कोणीच नाही सांगितलं। आता आमचं पेशंट एवढं गंभीर आहे परिस्थितीमध्ये कोणी कॉल करायचा? जी समोर आलं ते आम्ही करू ना, का आम्ही विचारित बसू हे कोणतं आहे ते कोणतं आहे? हा, पेशंटला एवढं माहीत राहतं का? इकडं का रोज पेशंट म्हणून थोडी येतो आम्ही। दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत वैद्यकीय अधीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी 108 रुग्णवाहिकेच्या संदर्भात आपण डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरशी चर्चा केली असून या संदर्भात त्यांना लेखी पत्र देखील देण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। खाजगी रुग्णवाहिकेकडून रुग्णांची लूट झालेल्याची तक्रार आली तुमच्याकडे, काय नेमकं प्रकार आहे? नाही, आपल्याकडनं शासनाकडनं जे 108चं वाहन आहे किंवा आपल्या ज्या कार्यरत वाहन आहेत त्या वाहनामार्फतच पेशंट घेऊन जाणं अपेक्षित आहे। त्या पद्धतीने आपण सिस्टर, डॉक्टर किंवा जो कोणी रुग्ण आहे त्या सर्वांना त्या पद्धतीने सूचना देतो आपण। आता ह्यानंतर एक इथे रुग्णवाहिका मोफत दिल्या जाते असा एक बोर्ड लावला जाईल। तो पेंटिंगमध्ये निघालेला आहे, पण तो बोर्ड पण आपण बनवून लावणार आहोत। आपल्याकडे 108चा पिकअप पॉईंट आहे सर, मात्र 108 रुग्णवाहिका थांबतच नाही आपल्याकडे, त्यावर काय काय? नाही, त्याचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जे आहे त्यांच्याशी माझी परवा मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यांना आपण म्हणजे मीटिंगमध्ये म्हणजे ओरली सांगितले, पण ते सगळं प्रोसिडिंगमध्ये येत असतं मीटिंगच्या। त्यानुसार त्यांच्यात सुधारणा होणं अपेक्षित आहे। नाही झाले तर आपण आपल्या लेवलवरून एक पत्र काढणार आहोत।